हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की आपण ज्वारीचे पापड कसे बनवले एकदम पारंपरिक पद्धतीने. ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या. तर पहिलं तर ज्वारी भिजू घातली होती आणि 3 दिवस आणि ते पाणी काढून हवेतच सुकवून घेतली फॅनच्या हवेला 3-4 तास. आणि नंतर ते मिक्सरमध्ये मी असं दळून घेतलं. आणि दळून घेतल्याच्या नंतर बघा, पीठ चाळल्याच्या नंतर वरती जो राहिलेला कोंडा होता ना, एरवी आपण त्याला चोथा बोलतो, पण कोंडा होता तो, तर त्या कोंड्याचे आपण इथे पापड बनवणार आहेत. ते मी सांगितलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, इथे 4 किलो ज्वारीमध्ये ना 2 किलो हा कोंडा निघालेला आहे. 1 किलोचा हा कुकरचा डब्बा आहे माझा. तर तुम्ही पाहिलं आहे, मी 2 डब्बे इथे हा कोंडा घेतलेला आहे. 2-3 दिवसाचा गॅप असल्यामुळे ना हा कोंडा मी बाहेर नव्हता ठेवला, एका डब्यामध्ये घालून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. तर छान राहिला होता कोंडा. पण आता हा आपल्याला कोंडा भिजवून घ्यायचा आहे. तर रात्रभर भिजवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये टाकला आहे आणि त्याच्यामध्ये असं पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी हे साईडला असं ठेवून देणार आहे, म्हणजे आपण जिथे हात वगैरे लावणार नाही, हलवणार नाही ह्याला, अशा पद्धतीने. तर साईडला याच्यामध्ये आता असंच मी हा कोंडा ठेवून देणार आहे पातेल्यामध्ये झाकून. तर सकाळी त्यानंतर आपल्याला जे अलगदपणे वरचं पाणी वगैरे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कोंड्याचे पापड कधी केलेत का हे नक्की सांगा बरं का. वरती जो दिसतो ना, तर हा सगळा आपला कोंडाचा आहे, ज्वारीचा जो निघालेला असतो तो. तर तो भिजून एकजीव होईल असा सकाळपर्यंत, म्हणून मी भिजत ठेवलेला आहे. आणि बघा, इकडे ना आता सध्या जरा गॅसची टंचाई असल्यामुळे ना, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंच आहे, तुमच्याकडे आहे की नाही नक्की सांगा. तर पहिले मी असं दुसऱ्या पातेल्यामध्ये इंडक्शनवरती ना असं पाणी गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर एका डब्यासाठी ना इथे मी 2 डबे असं प्रमाण घेतलेलं आहे पाण्याचं. तर म्हणजे 1 डब्बा कोंडा होता, तर 2 डबे त्याला असं पाणी घेतलेलं आहे. तर 4 डबे इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि कडकडीत असं. तर एका पातेल्यामध्ये 2 डबे आरामात बसलं होतं. तर असे मी 2 पातेले करून घेतले आणि तुम्हाला मी पहिले तर माप करून दाखवले आहे. आणि त्यानंतर बघा, इथे मी आणखीन पाणी इकडे साईडला गरम करायला ठेवलं होतं. ते सगळंच एकत्र ओतून दिलं होतं, म्हणजे 4.5 डब्याच्या आसपास असं. तर 1 डब्बा मी पूर्ण भरून पाणी बाजूला काढून ठेवलं आहे आत्ता, जेणेकरून आपल्याला नंतर लागलं तर ते आपण वापरणार आहोत. तर तुम्ही आत्ता पाहिलंच आहे, मी कुकरच्या त्या डब्याने पाणी बाजूला काढून ठेवलं आहे आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये इंडक्शनवरतीच तसंच ठेवलं आहे, जेणेकरून नंतर वापरता येईल म्हणून. आता इथे कोंड्याच्या पापड्यासाठी बघा, मी हे साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर हे साहित्य काय काय आहे तुम्हाला दिसतच असेल, तरी मी सांगते चला. तर 4 किलोचा कोंडा आहे, म्हणजेच की 2 डबे आहे. तर बघा, इथे आपल्या 2 डब्याचे पापड होणार आहेत ह्या 2 किलोचे. तर त्याच्यासाठी ना इथे मी मोठे 2 चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे, 2 चमचे मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि थोडे 1 मोठा चमचा जिरे पण घेतलेले आहेत आणि तीळ 2 चमचे घेतले आहे. आणि मग इथे जाडसर शेंगदाण्याचं कूट, कच्च्या शेंगदाण्याचं कूट मी असं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका, नसेल आवडत तर स्किप करू शकता. तर बघा, इथे आता आपला कोंडा कसा झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. मी आता अलगदपणे ना ह्या कोंड्यावरचं सर्व पाणी काढून देणार आहे. आणि म्हणजे जे लालसर पाणी असेल किंवा जास्त जो चोथ्यासारखा कोंडा असतो तो वरती तरंगतो, तर तोही कोंडा मी इथे हाताने अलगदपणे काढून घेणार आहे. तर आपल्याला ह्या कोंड्याच्या पापडासाठी ना थोडं बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं जास्त याच्यामध्ये पिठाचा जास्त अंश नसतो, त्याच्यामुळे ना मी काय केलं आहे बघा, इथे ज्वारीचं आपलं जे नॉर्मल पीठ असतं ते थोडंसं 1-2 चमचे मी याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं आहे आणि ते छान असे याला आता एकजीव मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे जर ज्वारीचं आपण भिजवलेल्या ज्वारीचं जर पीठ असेल, तुम्ही लगेच पापड करणार असाल दुसऱ्या दिवशी, तर मी 2-3 दिवसाचा गॅप घेतला आहे, तुम्हाला मी पहिलेच सांगितलं आहे. तर ते पीठ असेल तर तुम्ही तेही पीठ वापरू शकता बरं का, 2-3 चमचे. तर मी इथं हे साधं रेग्युलरचं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आणि छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपले सगळे जे जिन्नस होते ते ह्या पाण्यामध्ये टाकून झालेले आहे. आणि त्यानंतर छान उकळी आल्याच्यानंतर बघा, आता हा चोथा छान मिक्स करून घेतलेला होता, चोथा म्हणण्यापेक्षा आपला कोंडा. तर तो कोंडा ह्यामध्ये मी टाकून व्यवस्थित घेतला आहे आणि छान असं आता ह्याला फेटून घ्यायचं. आता आपल्याला वाटत आहे इथे पाणी खूप जास्त झालं का काय, पण असं नाही, कारण हे शिजत केलं ना तर ह्याला थिकनेसपणा येतो आणि छान असं घट्ट पण होतं बरं का. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा चवीनुसार आपल्याला तिखट, मीठ सर्व टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण मीठ पण टाकू शकता, पण मी इथं लसूण मीठ टाकलेलं नाही, कारण मला ते असं वेगळाच वास येतो असं म्हणून मी टाकलेलं नाही. मागं एक वेळेस टाकलं होतं,
तर आत्ता टाकले नाही, तुम्हाला जसं टाकायचं असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. आणि बघा थोडा वेळ शिजल्याच्या नंतर ना खूप घट्ट वाटत होतं पीठ मला, कारण आपण पळी पापड बनवणार आहोत ह्याचे म्हणून. मग मी साईडला ठेवलेलं जे गरम पाणी होतं ते पाणी याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान त्याला एकजीव करून घेत आहे. कुठेही गाठ होत नाही, याला गाठीची काही भीती नाही बरं का, कारण हा कोंडा असल्यामुळे ना असा जाडसर असतो आणि त्यामुळे याच्यात अजिबात गाठ होण्याची अजिबात शक्यता नाही. तर छान असं झाकून मी 15 मिनटं छान शिजू दिलं. अधूनमधून मी चेक करत होते, तुम्ही ते पाहिलंच आहे. आणि बघा थोड्या वेळाने मग याला ना अशी छान अशी चकाकी येते, साय येते कोंड्याला ह्या शिजल्यावर. तर बघा तुम्ही पाहू शकता इथे कसं छान शिजलं आहे. मीडियम गॅसवरती ह्याला 15 ते 20 मिनटं आरामात शिजू द्यायचं, म्हणजे आपले पापड चिरणार नाहीत मधूनच, किंवा असं म्हणजे जे शिजलं नसेल पीठ तर असे मधूनच पापड तुटतात, त्याला पापड उरले असं म्हणतात. तर बघा अशा पद्धतीने हे आपलं पीठ आता तयार आहे. आणि पुढची प्रोसिजर तर तुम्हाला माहितीच आहे, मागच्या वेळी मी सांगितलंच आहे. असं छान खाली काहीतरी अगोदर अंथरून घ्यायचं, एखादं चवळ असेल, दुसरी साडी असेल ते अंथरून घेऊन दुसरी ज्या साडीवरती आपण पापड करणार आहे, तुमच्याकडे धोतर असेल, कॉटनचा काही कपडा असेल तेही वापरू शकता. माझ्याकडं नव्हतं ते, म्हणून मी हे साडीचाच वापर केलेला आहे. तर बघा ती ओली करून घेतली आणि आपले हे पळीपापड आता इथं करायला सुरुवात केलेली आहे. गॅलरीमध्ये छान असं ऊन आलेलं आहे आणि पळीत असं घ्यायचं आणि अलगद असं थोडंसं ओतून द्यायचं आणि छान असं फिरवून घ्यायचं अलगदपणे. तर आपले असे गोल पळीपापड छान असे तयार होतात. थोडेसे जाडसरच पापड घालायचे बरं का, ज्वारीचे आणि कोंड्याचे जे पापड असतात ना थोडेसे जाडसरच घालायचे, कारण ते खूप पातळ होतात मग आणि भाजायला किंवा तळायला मग आपल्याला ते व्यवस्थित जमत नाही. तर तुम्ही असे पळीपापड हे केले आहेत का, नक्की सांगा बरं का. असे एकामागून एक माझे हे पापड करणं चालू होतं आणि ऊन पण पडलं होतं छान. पहिल्या पापडामध्ये आणि ह्या पापडामध्ये मी थोडासा गॅप घेतला होता, कारण आपले पापड वाळायला थोडा वेळ लागतो, कारण इथे ना गॅलरीमध्ये थोडाच वेळ ऊन येतं. नंतर हे ऊन आहे तोपर्यंत इथे पापड आपले थोडेसे सुकतात, नंतर उचलून आपल्याला हे असंच आतमध्ये फॅनच्या खाली घ्यायला लागतं आणि मग त्या फॅनच्या हवेने जेवढे सुकतील तेवढे सुकतील. दुसऱ्या दिवशी परत आपल्याला उन्हाला ठेवायचं असतं, म्हणून मी 2-3 दिवसाचा यामध्ये गॅप घेतला होता. आणि तुमच्याकडे जर एका दिवसामध्ये होत असतील पापड तर तुम्ही बाहेर किंवा टेरेसवर घालत असाल, तशी व्यवस्था तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच कोंड्याची पापड घालू शकता. आणि हा कोंडा काय खराब वगैरे होत नाही बरं का. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही जरी ठेवला तर 2 दिवस आरामात हा कोंडा राहतो. मग अशा प्रकारे माझे एकामागून एक सर्व पापड करून झाले. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पारंपरिक पद्धतीने पापडं केले आहेत. थोडीशी वेगळी पद्धत म्हणजे ते अगोदर ना ज्वारी सडून घेतात, तर ते सांगायचं मी त्या व्हिडिओमध्ये राहिलं होतं. मी सांगते नंतर असं बोलले होते तुम्हाला, तर या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तुम्हाला. फक्त मी इथे ना ज्वारी सडली नव्हती. पहिल्याच्या बायका कसं ज्वारी सडायच्या, मग भिजू घालायच्या आणि नंतर ते घरी जात्यावर दळायच्या, पण आता आपण असं दळून घेतो मिक्सरवरती वगैरे. तर हे सांगायचं राहिलं होतं. बघा नंतर मी दुपारी पापड आतमध्ये आणले होते ना, तर अशा आणताना ना थोडेसे ओले होते आणि जाड घातल्यामुळे ना पापड असे मध्ये थोडंसं आणताना पापड ओले असल्यामुळे ना थोडं असं चिरल्यासारखे म्हणजे साईडनं झालेले आहेत. आपण असं आणताना कितीही व्यवस्थित आणलं तरी थोडे ना थोडे वाकडी तिकडी साडी होतेच ना, तर असं झालं होतं. पण ठीक आहे, आता काय करणार. म्हणून मग बघा संध्याकाळी मग खूप उशिरा पापड सुकले, म्हणजे उलटण्याची आत्ता वेळ आली होती पापड. आणि तसंच मागच्या व्हिडिओमध्ये जसं दाखवलं होतं तसं साडी उलटी केली, खाली एक साडी अंथरून ठेवली होती आणि त्यावरती असं पाणी टाकून घेतलं. आणि पाणी टाकल्याच्या नंतर बघा अलगदपणे आपल्याला थोडं साईडनी साडी ओढायची आहे आणि आपले पापड इझिली निघतात. पाणी टाकून आपल्याला 2च मिनिट ठेवायचं आहे, तर इझी पापड निघत आहेत, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर हे बघा आणताना थोडंसं झालं होतं, तुम्हाला सांगितलं होतं ना, तर तसं चिरल्यामुळे थोडेसे पापड झाले, बाकी काही नाही. पापड छान आपल्या पापडाचं पीठ छान शिजलं होतं, जे आपलं कोंड्याचं होतं ते एकदम छान शिजलं होतं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपले छान पापड झालेले आहेत, तुम्ही पाहिले. अशा पद्धतीने सर्वच साडीवर पूर्ण असं पाणी टाकून घेतलं आणि एकामागून एक असे पापड काढून घेतले. आणि तुम्ही पाहू शकता माझा बच्चा नाही, ते माझे पापड काढण्यासाठी मदत करत होता, छोटी मुलगी माझी. तर आपण करत असलो ना तर मुलंही आपल्याला हातभार लावल्याशिवाय राहत नाहीत बरं का. आणि आपण जसं करू तशा पद्धतीने तेही करायला बघतात. तर हे एक गोष्ट चांगलीच आहे ना, आपण करत असताना मुलांना पण ते माहिती होतं आणि तशा पद्धतीने ते आपली मदतही करतात आणि त्यांनाही माहिती होऊन जातं.
हा एक उद्देश असतो की सगळं आपल्या मुलांना पण माहिती झालं पाहिजे, कारण ह्या गोष्टी आता थोड्याशा कमीच होत आहेत. सध्या कोणी पापड वगैरे जास्त आता करत नाही. आणि अशा पद्धतीचे तर कोंड्याचे किंवा ज्वारीचे तुम्ही करता की नाही नक्की सांगा बरं का. तर बघा ह्यानी बरोबर तिने माझ्यासारखंच व्यवस्थित असे साडी ओढून अलगदपणे ती पापड काढत होती बरं का. मला खूप छान वाटलं. तर बघा इथे एवढे पापड झाले होते आणि पूर्ण सर्व मी असे पापड उलटूनच ठेवले होते याच्यावरती दुसऱ्या साडीवरती. आणि बघा इथे एवढे पापड झालेले आहेत. आता ह्याच्यावरती मी झाकून ठेवणार आहे. थोडा वेळ असेच हवेला फॅनच्या ठेवले आणि नंतर झोपायच्या वेळेला नाही का वरतून एक साडी टाकून दिली. आणि दुसऱ्या दिवशी मग कडकडीत अशा उन्हामध्ये गॅलरीमध्ये तशीच साडी घेतली अशी ही पापडाची. आणि 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड असे छान इथे वाळवून घेतले. आणि चवीला खूप छान लागतात बरं का हे पापड. तुम्हीही नक्की ट्राय करा कधी नसेल केले तर. आणि मग हे कडकडीत पापड वाळल्याच्या नंतर मग आता आपल्याला ह्या पापडाला तळून किंवा भाजून खायचं आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं. मी तर म्हणेन तुम्ही भाजूनच खा. आणि गावाकडे वगैरे असाल तर चुलीतला आर ओढून त्याच्यावर भाजून खाण्याची मजा काही वेगळीच आहे. इथे माझ्याकडे ना जाळी नव्हती पापड भाजायला. मागचे तर तुम्हाला मी पापड असे तळूनच दाखवले होते, पण हा कोंड्याचा पापड आहे म्हणून म्हटलं चला एक नवीन ट्रिक आपण यूज करू इथे. तर इंडक्शनवरती बघा ही लोखंडी कढई आहे माझ्याकडे, ती ठेवली आणि त्यावरती हा पापड भाजायचा प्रयत्न केला. आणि हा पहिलाच प्रयत्न होता आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. तर अशा पद्धतीने बघा हा पापड ह्या कढईमध्ये हाय फ्लेम केली इंडक्शनची आणि त्याच्यावर हा पापड आम्ही भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने 4 पापड इथे मी भाजून घेतले. नंतर म्हटलं चला तुम्हाला तळूनही दाखवूयात हा पापड कसा होतो. तर थोडंसं तेल टाकलं आणि 4-5 पापड ह्याच्यामध्ये आम्ही असे तळून पण पाहिले. तळून पण छान लागत होते, भाजून पण छान लागत होते. आणि विशेष म्हणजे ना हे पापड तुम्ही शेंगदाणेसोबत खायचे कच्च्या खूपच भारी लागतात बरं का. तर उन्हाळ्यामध्ये ना तोंडाला आपल्या चव लागत नाही, काहीतरी खावंसं वाटतं किंवा जास्त जेवण वगैरे जात नाही. तर अशा वेळेला ज्वारीचे पापड, हे कोंड्याचे पापड, शेंगा असं काहीतरी खाल्लं ना जेवण पण आपल्याला व्यवस्थित जातं आणि तोंडाला चव पण येते. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर तर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.